हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज एवढा शेड्यूल टाईट. सिद्धिविनायकला जायचं होतं अंगारकी, पण नाही जाऊ शकले. कामवालीने म्हणजे कामवाली काढलं, सोडलं नाही, काढलं. जेवण विचार नाही करू शकत. जर भाजीत मीठ किट टाकायचं जर आज एका बाईला समजत नसेल, मी काय रूढी तसं नाही, बट मला असं वाटतं जर आपल्याला चांगलं खायचं आहे आपल्याला, आणि आपण कामाला बाई लावली, टेस्ट ॲटलिस्ट बरी पाहिजे. पण जी टेस्ट बनवत होती, मुद्दाम करत होती का काय करत होती माहीत नाही. तिला मे बी अख्ख्या दिवसाचं काम पाहिजे होतं, म्हणजे तिने मध्ये रिप्लेसमेंट दिली, त्यामुळे ती बोलत होती मला. पण मग मी तिला बोलली, बाई नका येऊ, माझी मी बनवेल. मग लवकर घरी येऊन, कारण मुलीची शाळा सकाळी 5:45ला ती जाते, तर लवकर झोपते. 5, 5:15, 6:30पर्यंत ते उठते, कारण तोपर्यंत तिला लागतो 1 तास 1.5 तास लागतो उरकायला. एवढी हालत खराब आहे. आपण पैसे देऊनसुद्धा, म्हणजे असं प्रत्येकाचं आहे, मी त्यांना हे नाही बोलत जेवण बनवणाऱ्यांना, पण आपण दुसऱ्याला बनवतो. जसं आपण आपल्या घरी चांगलं खातो, मी या मताची, तसं आपण दुसऱ्याला पण टेस्टी जेवण खायला घालावं. होऊ शकतं एखाद वेळेस प्रॉब्लेम येतो, एखाद वेळेस मिठाचा अंदाज नाही, दुसऱ्या घरात डब्यात हळद आहे, तीसुद्धा त्या बाईने बघितलं नाही कधी. आता आपण तर काय नाही आहे, सकाळी जातो आहे तर संध्याकाळी येतो आहे, सकाळचं बनवते, पण आता काय करू. जे शेड्यूल आहे ते खूप टाईट आहे. जो जॉब करतो सेम, बिझनेस करतो सेम, सगळ्यांचे प्रॉब्लेम हे असे. आणि ज्याच्याकडे, म्हणजे माझ्याकडे आता शॉपमध्ये कामाला आहे नाही कोण, मी आणि माझे नवरा, आम्ही दोघं मिळून करतो आहे. आणि जी माणसं आहेत ना, ती मला, माझा डॉगचं शॉप आहे, पेट शॉप आहे, तर मला कुणी पण नको आहे. मध्ये एक मुलगा ठेवला, तो डॉगला मारत होता, आणि ते काय मला पटत नाही. म्हणजे मारत होता, असाही मारत होता ग्रूमिंगच्या टायमाला, तसं थोडंसं हे केल्यासारखं तसं. म्हणून मग मी नको बोलली, बाबा नको. जो कोणी, ज्याला डॉग लवर, कॅट लवर, ॲनिमल लवर असेल, अशाच माणसाला ठेवायचं, नाही तर तोपर्यंत आपणच काम करायचं. जीव तोडून त्यांच्यामागे एवढे वर्ष गेले, एवढं जीव लावतो, आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपलं नाव नको खराब व्हायला, किंवा मला त्यांना त्रास देऊन कुठलंच काम नाही करायचं. ग्रूमिंगला जे डॉग येतात त्यांना तो हे करायचा. मी म्हणलं त्याला कितीतरी वेळा, मी म्हणलं एवढे वर्ष मी काम करते, मला ते पटतच नाही. आपण काम करायची एक पद्धत असते आपली, आणि ती रेग्युलरमध्ये तशीच पाहिजे. मी, कारण माझे जे रेग्युलर क्लायंट होते ग्रूमिंगसाठी यायचे, मी त्याला दिले 1-2 वेळा करायला, तर तो डॉग खूप हे व्हायचा. आता मे बी तुमची हँडलिंग मे बी मॅटर करत असेल. आता आपण कसं होतो, एखादा जो ओरा असतो तुम्ही आजूबाजूला बघाल, तुमच्या डॉग किंवा अशी येतात तुमच्या आजूबाजूला, मग आमचं तसं आहे. आम्ही दुकानाच्या तिथे झालं, शॉपच्या तिथे झालं, किंवा घराच्या तिथे जाऊ, किंवा आम्ही कुठेही जाऊ, आजूबाजूला आमच्या ॲनिमल येतात. मे बी आमचा ऑरा असं सांगू शकतो, असू शकतो, पण त्यांचं तसं नसतं. काम करायचं म्हणून करतात, अशी लोक बिलकुल नाही पाहिजे. आज एवढे वर्ष मी काम करते, पण माणूस नसतील चालतील, माणसं नसतील चालतील, पण ॲनिमलला त्रास देणारं बोल, मला ते आवडतच नाही. अजून एक माणूस ठेवला, नेपाळी होता, त्याला राहायला दिलं, खायला दिलं, सगळं केलं. काय केलं असेल 7व्या दिवशी, मला केसाचा त्रास होतो आहे, जमणार नाही. ठीक आहे, मग कारण ग्रूमिंग आहे माझी. आता मी एवढे वर्ष काम करते, आज आम्ही काम करतो, केसांनी हे होतं ते होतं, आम्हाला काय सवय लागली. आता आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो, बट ठीक आहे, अशी लोक पण असतात जगात. मला पण ह्याच प्रकारे काय लोक भेटतात ना, आपण रोज एका माणसाला अशा भेटतो जो आपल्याला हे करून टाकतो, ज्याच्यामुळे आपली हे होऊन जाते. बट ठीक आहे, चला, नो प्रॉब्लेम. स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. स्वामी सगळ्यांचं भलं करो, स्वामी सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करो, स्वामी सगळ्यांचं अडचणी दूर करो. श्री स्वामी समर्थ. जय कालभैरव.